केदारेश्वर आहे मंदिर, चतुर्थ केदार रुद्रनाथ. हे बघा, ती जी नदी येते ती अलकनंदा आहे आणि ही नंदाकिनी. या दोन्ही नद्यांचा संगम इथे होतो या साईड, या बाजूला. ती जी नदी येते ती अलकनंदा आहे आणि ही पिंडार नदी. या दोन्ही नद्यांचा संगम मिळून. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. काल मी व्लॉग शूट करू शकलो नाही कारण संध्याकाळी चोपटावरून निघून मी इकडे मंडलीला आलेलो, खाली चमोली साईडला, आणि अंधार झाल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. आणि आल्या आल्या एवढी थंडी होती की मी लगेच झोपून गेलो. सो येस, आजची तारीख 25 जानेवारी आणि मी चाललो आहे आता मंडलीवरून इकडे ऋषिकेशला. आणि जाता जाता 2-3 प्लेसेस करेल आणि मग पुढे जाणार आहे. मित्रांनो, आता मी तिकडून मंडलीवरून निघालो चमोलीला जायला. आणि चमोलीला जाताना हा रस्त्यामध्ये ना रुद्रनाथ टेम्पल ट्रेक आहे, जो तो पंचकेदारमधला केदारेश्वर आहे मंदिर, चतुर्थ केदार रुद्रनाथ मुख्य प्रवेशद्वार. इकडूनच रुद्रनाथची ट्रेकिंग चालू होते. इथून 16 किलोमीटर आहे आणि गाडी पुढपर्यंत जाते आणि तिथून आपल्याला थोडं चालावं लागतं आहे. आता मी रुद्रनाथ गोपीनाथ मंदिर, गोपेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. आणि पूर्ण गावामध्ये, आणि हा तालुका खूप मोठा आहे गोपेश्वर. प्राचीन मंदिर आहे गोपेश्वर, चांगलं आहे. गोपेश्वर मंदिरात माझं दर्शन झालेलं आहे. खूप असं प्राचीन मंदिर आणि चांगलं, एकदम गावाच्या मधोमध स्थित आहे. इथे वेगवेगळ्या मूर्तीज वगैरे ठेवलेल्या आहे, दाखवतो. हे जे समोरचं त्रिशूळ आहे जे गोपेश्वरी देवीचे आहे, म्हणजे याच त्रिशूळाने त्यांनी महाराजांचा नाश केला होता. आणि इथे मध्ये आतमध्ये त्यांचं मंदिर आहे.
खूप प्राचीन मंदिर आहे. 9 ते 12व्या शतकात हे बांधलेलं आहे आणि याचं दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. काही एवढी गर्दी नव्हती. आणि आता मी डायरेक्ट चमोलीपासून रुद्रनाथला वगैरे कर्णप्रयाग वगैरे करून मग ऋषिकेशला जाईन. आता मी नंदप्रयागच्या हायवेला आहे, नंदप्रयागमध्येच आहे आणि इथून पुढे आपण बघतो की नंदप्रयागमध्ये जो संगम आहे त्याच्यामध्ये नंदाकिनी आणि अलकनंदा या दोन्ही नद्यांचा संगम होतोय. तर ते तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, ती जी नदी येते ती अलकनंदा आहे आणि ही नंदाकिनी, या दोन्ही नद्यांचा संगम इथे होतोय या साईड, या बाजूला. आणि इथून पुढे आपण जाणार आहेत कर्णप्रयागला. जे समोर आपल्याला पिवळं पिवळं दिसतं ना, हे ते राईचे शेत आहेत. अब हिंदी में सरसों के खेत बोलते हैं. यहाँ पे इसी की ज़्यादा खेती की जाती है और बहुत जगह ऐसे दिखेंगे. इथे संगम होतोय. आता मी कर्णप्रयागला पोचलेलो आहे आणि इथे दोन नद्यांचा संगम होतोय. मी दाखवतो तुम्हाला. ती बघा, हा संगम आहे इथे. ती तिकडून येते, ती अलकनंदा आहे आणि ही जी आहे खालची ही पिंडार नदी आहे. ती जी नदी येते ती अलकनंदा आहे आणि ही पिंडार नदी. या दोन्ही नद्यांचा संगम मिळून एक संगम होतोय आणि हे आहे कर्णप्रयाग. आता आपण संगम बघितला कर्णप्रयागचा. इथं दोन नद्यांचा संगम होतो. तर इथून आपण डायरेक्ट ऋषिकेशला जाणार आहे मी. बघू, आणि रस्त्यामध्ये कुठे जेवण वगैरे करेल आणि त्यानंतर डायरेक्ट ऋषिकेश. पोचायला अजून 170 किलोमीटर आहे. टाइम तो लगेगा जाने में, पर धीरे धीरे जाएंगे. रात 8 8:30 बजे तक ऋषिकेश पहुंच जाएंगे. आलो आता रुद्रप्रयागच्या पुढे आलो आहे आणि इथे एका हॉटेलला मी जेवणासाठी थांबलो आहे. हे हॉटेल. आणि इथे आता जेवण करेल आणि मग डायरेक्ट ऋषिकेशला निघेल. कारण इथून जवळपास 150-1 किलोमीटर आहे. बघू, 7-8 वाजतील ऋषिकेशला जायला. जेवण करूया आणि मग निघूया. आता मी ऋषिकेशच्या जवळ आहे, शिवपुरीला. आणि इंडियात हायेस्ट बंजी जंपिंग ही इथून केली जाते, जी की दिसते 117 बंजी तिथून करतात. आणि आत्ता मला काय, माझ्याकडे टाईम नाही आहे, त्यामुळे मी ऋषिकेशला चाललो आहे.
तर मग हे आहे शिवपुरीला इथेच. मित्रांनो, मी ऋषिकेशला पोहोचलो आहे आत्ता. तर माझ्या मागे आहे जानकी झुला. तर त्या साईडला जाण्याचा रस्ता हा इथून आतमध्ये. इकडून लेफ्ट साईडला आतमध्ये आहे जानकी झुला. राम झुला मागे गेलं, नंतर जानकी झुला आहे. आता थोडंसं जेवण केल्यानंतर आता आलो मी राम झुल्याला. आणि इकडून शत्रुघ्न घाट वगैरे सगळं नाईट व्ह्यू दिसतोय मस्तपैकी. मी राम झुल्यावर चाललोय आता. राम झुला झाल्यानंतर शत्रुघ्न घाट आणि तिकडून जवळपासचे 1-2 ठिकाण. आहे राम झुला. संध्याकाळच्या टायमाला हा झुला भारी दिसतो, पण मस्त लाईट्स वगैरे पूर्ण व्ह्यू आहे. हा आहे इथला ऋषिकेश मधला मेन घाट. पुढे परमार्थ आश्रम आहे, हे समोर दिसतंय ते. आणि इकडूनच मेन आरती करतात. शाम को ऋषिकेश के गलियों में घूमना मतलब किसी स्वर्ग से कम नहीं यार. देखो ना इतनी लाइट्स वगैरह अच्छी दिख रही है. आत्ता मी आलोय परमार्थ निकेतनच्या इथे. इकडूनच आपली जी मेन आरती वगैरे करतात ती होते. परमार्थ निकेतन. मेरा वाला घाट. ऋषिकेशमधून तिकडून रामझुला वगैरे बघून आल्यानंतर आता मी स्टेसाठी AYM योग आश्रममध्ये स्टे करणार आहे. आणि इथून मग उद्या सुरकंडा देवीला जाण्याचा प्लॅन आहे. बघू आता सकाळी जवळ लवकर उठेल तर मग जाईल, नाही तर उद्या दिवसभर ऋषिकेशच एक्सप्लोअर करून मग हरिद्वारला जाईल संध्याकाळी. हे योग आश्रम खूप मोठं आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळे डॉर्मेटरीज वगैरे आहेत इथे. आणि बरेचसे जण इथे सिंगल वगैरे आल्या सोलो ट्रॅव्हल करत असतील किंवा योग वगैरे ट्रेनिंगसाठी येत असतात ना, ते सगळे इथंच राहतात.